तर परत स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण करणार आहे एक नवीनच लिंक घेणार आहे आपण, जेणेकरून आपल्याला यामध्ये नवीन काहीतरी माहिती मिळेल. तुम्हाला सांगतो आता बघा, इकडं हे बलून दिसतात. यात जर गेला तुम्ही, हे असं नवीन एक आहे क्लॅन कॅपिटल म्हणून. यामध्ये आपण अटॅक करून आपल्याला एक मेडल मिळू शकतात, जेणेकरून ते आपल्याला उपयोग येऊ शकते. दाखव तुम्हाला उपयोग कसा आहे. त्याच्या आधी आपण क्लॅनवर हे जे ते अटॅक करूया. त्या अटॅक केल्यानंतर आपल्याला याच्या एक मेडल मिळतं. ते मेडल्ससुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. यामध्ये आपल्याला दाखवलं जाते, म्हणजे एक प्रॅक्टिस सेशन कसं असते तसं असते विषय. त्याचा पण आपल्याला फायदा होते, म्हणजे तोटा कुठं जात नाही. हे बघा, इथे 102 आहेत. हे बघा, इथं असे टावरसारखं दिसते. 1000, 200, 3 हे आपल्याला अवेलेबल आहे आता सध्या. आणि जेम्स का आपले 7444 आहेत. आपल्याला हे सगळं डॅमेज करायचं आहे, हे सगळं आपल्याला प्रूफ करायचं आहे. यामध्ये आपल्याला हे मिळू शकते. आपण अटॅक करायचं आहे. यामध्ये दाखवतो तुम्हाला कसं अटॅक करायचं असतो. आपण गेलेलं आहे इथं, आणि इथून आपल्याला आर्मी सिलेक्ट करायची आहे. ही आर्मी आपण सिलेक्ट केली आहे. यामध्ये आपण अजून वाढवू शकतो. वाढवण्यासाठी आपल्याला जे आपण मला माहिती घ्यायची कसं अटॅक करू शकतो. काय सुपर बार्बरी लेवल 1चा आहे हा. पण ठीक आहे, आपण आर्चरीज घेऊ आणि सेव्ह करू. सेव्ह केल्यानंतर इथं आपण येऊ शकतो. त्यानंतर आपण अटॅकसाठी करायचं आहे, पण बघायचं आपल्याला अटॅक कसा करायचा आहे, काय करायचं. हो आपला आहे हाऊस, आपला हाऊस आहे. त्यानंतर इकडं आपल्याला काय अपग्रेड करायचा येते का ते बघायचं, पण नाही अजून काही नाही आहे. आपलं इकडलं सुद्धा लेवल 2चा आहे. इकडं आपण अपग्रेड करू शकतो, पण युनिट टू अपग्रेड कॅपिटल आपण ह्याला अपग्रेड करायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला पाहिजे 15,000 कॉन्स्टिप्यूर आपल्याला आहेत फक्त आता. आपण केलेलं आहे, पण आता आपल्याला थोडं कमी आहे. ते आपण करू शकतो नंतर कॉन्ट्रीब्यूट. इकडं आपलं 0 झालेलं आहे. तर आपण इकडे मॅपमध्ये यायचं आहे. नंतर आपल्याला बघायचं आहे इकडे काय विषय आहे का. आणि स्टार्ट रेड इथं आपण क्लिक केल्यानंतर रेड होऊ शकतो, पण 1 दिवस 16 तास 50 मिनिटातून बाकी आहे. त्यानंतर आपण करू शकतो. हे केल्यानंतर आपल्याला ते हे मिळतं मेडल. मला दाखव त्याचा उपयोग काय होतोय. ते मेडल्सचा उपयोग इकडे होतो. हे आता न्यूमध्ये गेल्यानंतर इकडं आपल्याला रेड केल्यानंतर जे मेडल्स मिळतात इकडे बघा. 350ला आपण स्टॅरी रोड मिळतो, किंवा आपल्याला एलिजर आपण घेऊ शकतो 300, किंवा इकडनं आपण 300 दिल्यानंतर 2.5 लाख रुपये आपण घेऊ शकतो. इकडनं गोल आपण हे आत्ता पण घेऊ शकतो. 1 लाख 250ला 1 लाख, 300ला आपण घेऊ शकतो. 1203 आहेत आपल्याकडं. आपण सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला गोल इकडे जमा झालेले आहेत. आपल्याला झालेलं आहे काय घेतलेलं आहे, कारण आपलं आता इथे 2 तासानंतर एक आपला बिल्डर आहे. त्यानंतर आपण आता ह्याला दुसरा एक बिल्डर आपला फ्री आहे, ते आपण घेतलेला आहे. त्याला आपण काम लावू शकतो. बाकीचं आपल्याला बिल्डर पेक्षा 2 दिवस 1 दिवस सगळे फ्री होणार आहेत. तर आपल्याला एवढं पैसे नाही आहेत असं म्हणायचं. गोल सगळ्यात कमीचं काय म्हणलं तर आपल्याला हे ते कॅनॉन 3.5 लाखाला आहे. 3 कॅनॉन 3.5 लाखाचे. आपण आता अपग्रेड करू शकतो. आता आपण टाकलेलं आहे 1 लाख आहे. उद्या आपल्याला अजून एक होणार आहे. आता 2 दिवसानंतर फ्री, त्यानंतर 1 दिवसानंतर तिन्ही पण आपल्याला फुल पाहिजे. गोल्ड सगळं फुल आपण करायला पाहिजे. आपलं मॅक्स 18 लाखाचं आहे. 18 लाखाचं मॅक्स आपलं कॅपॅसिटी आहे, जी याला आपण अपग्रेड करू शकत नाही, कारण आपला टाउनला अजून काय 14 लेवल आल्यानंतर आपण सगळं मॅक्स करूनच आपल्याला हे करायचं आहे. तसा आपल्या ह्या रेड मेडलचा उपयोग होतो, आपण करू शकतो असं. तर मग रेड मेडलसुद्धा ही असते, ते करणं आवश्यक आहे. त्यानंतर फ्रीमध्ये अजून आपल्याला मिळते सिंगल प्लेअरनं सुद्धा आपल्याला इथं एक्स्ट्रा पैसे मिळू शकतात. आणि प्रॅक्टिसला सुद्धा मिळू शकतात. प्रॅक्टिसला आता बघा इथं 044, आणि इथं आपल्याला एक आलेलं आहे नवीन एक अटॅक करणार ते प्रॅक्टिससाठी. पण इथनं अटॅक करायचं आहे, इथनं बघायचं आहे आपल्याला. इथं सुद्धा आपल्याला फ्री गोल्ड किंवा इलेक्झर किंवा डार्क इलेक्झर मिळतात.
त्याचा फायदा असतो. आता इकडनं आपल्याला करायचं आहे, इकडे 2 आपल्याला सोडायचे वॉल्करने आपल्याला गाईड करते कसं अटॅक करायचं आहे, कुठनं अटॅक करायचं आहे, काय करायचं आहे. इथनं सगळ्याला आपल्याला गाईड केलं जातं. जिथं आपण करायचं फक्त क्लिक करायचं आणि करायचं आहे. तर इथनं क्विंग सोडायचं इथे एकदाच करायचं आणि क्विंगनं टाकायचं आहे. क्विंग टाकल्यानंतर त्याने हिला आता हे सोडायचं आहे 5. हे आहेत आपले हिलिंग पर्याय ते हिलिंग मी त्याची पॉवर देते ना बघा. तुम्ही बघू शकता इकडं आता इकडे क्विंग आपले अटॅक करत आहे आणि क्विंगसाठी इकडं अटॅक करताना त्यांना हील करत आहे. क्विंगला डॅमेज होईल तसं ते हिलिंग करत आहे आपलं आपोआप. त्यानंतर इकडे त्यांचं आता डिफेन्स आलेलं आहे बघा अटॅक क्विंगला मारण्यासाठी, पण काही हे होत नाही. आपला आता ड्रॅगन इलेक्ट्रो ड्रॅगन इथं सोडायला आहे आपण सांगितल्याप्रमाणे. इकडं आपण हे सोडलेलं आहे दुसरा एक त्यानंतर आपलं मशीन सोडायचं आहे. तर मशीन सोडलेलं आहे आपलं आता. त्यानंतर किंग सोडायचं आहे, ते किंग सोडलेलं आहे. त्यानंतर परत आपल्याला गाईड करत आहे की कसं कुठनं काय करायचं कसं काय करायचं. इकडनं आपण टाकलं इथनं आपल्याला एक स्पेल इथे टाकायचे आहे. एक स्पेल टाकलेले आहे. त्यानंतर परत इथं आपल्याला 4 हे टाकायचे आहे. हे टाकलेलं आहे. त्यानंतर इकडे एक 3 टाकायचे आहेत. 3 टाकलेलं आहे. त्यानंतर इथं परत एक टाकायचे आहे आपल्याला, जेणेकरून फास्ट होऊ शकते ते. त्यानंतर इकडं 11 सोडायचे. 11 इथं सोडायचे बघा. मायनर सोडल्यानंतर आपला अंडरग्राऊंड अटॅक करू शकतात ते. नंतर इथनं आपल्याला ग्रँड ऑर्डर सोडायचं आहे. ग्रँड ऑर्डर नंतर आपल्याला परत इथनं आपले हॉक रायडर सोडायचं. हॉक रायडर आपण सोडलेले आहे इथे. त्यानंतर इथं आपल्याला चॅम्पियन सोडायचं. चॅम्पियन सोडल्यानंतर बघायचं आहे परत त्यांचं काय करू शकतो. इथं आपल्याला एक टाकायचं आहे. इथं आपला जे हिलिंग स्पेल आहे, हिलिंग स्पेल आपलं वाढणार आहे. त्यानंतर परत आपल्याला मॅक्स करायचं आहे हे. त्यानंतर इतकं सगळं करून सुद्धा आता काही उपयोग मला वाटत नाही होणार आहे, कारण आपलं डॅमेजेस खूप झालेलं आहे. म्हणून आपण हे केलेलं आहे. त्यानंतर इकडे एक आपण हिलिंग स्पेल टाकायचं आहे परत. त्यानंतर इकडं आपण आहे फ्रीज करून इथेच एक आपल्याला फास्टमध्ये वाढवायचं आहे. इथं आपण फास्ट केलेलं आहे सगळं. हे 100% तर होणार नाही असं वाटायले, पण निदान 50% झालेलं आहे आपण. आणि एक टॉर्नर फोडल्यामुळे आपले 70% आणि 2 स्टार आपल्याला मिळाले आहेत. लूट पण आपण बऱ्यापैकी घेतलेला आहे. फक्त लूटसाठी आपण खेळायचं होतं आपण खरं म्हणजे. त्यानंतर इकडं झालेलं आहे 100% होऊ शकत नाही, कारण आता फक्त एक चॅम्पियनच आपल्याला शिल्लक आहे आणि आपल्या हिलिंग पर्यंतनी इकडून डॅमेज केलेलं आहे इन्फ्रो टॉवरनं. 1 लाखाचे अजूनही लूट बाकी आहे, कारण हे फोडणं खूप महत्त्वाचं आहे. हे जर फोडलं 100% तर होऊ शकतं, पण आपल्याला नाही, काही उपयोग नाही आहे. आपण एंड बॅटल करू शकतो. एंड बॅटल केलेलं आहे आपण 2 स्टारला. प्ले अगेन आपण करू शकतो. प्ले अगेन करून आपल्याला राहिलेलं मिळू शकते. आता परत बघू शकता तुम्ही. आता इथं फक्त इलेक्जर हे राहिलेलं आहे 1 लाखाने आपल्याला करू शकतो, पण आपण आता इकडनं हे करायचं आहे. पण कसं आहे दुसरीकडे पण आपण सोडू शकत नाही. यांच्या माहितीनुसारच आपण जसं काय का तसंच सोडायला लागतं सगळं. त्यानंतर परत एकदा आपले क्विंग त्याला आपण इथं सोडू शकत नाही, असा विषय आहे. एक ड्रॅगन सोडलेला आहे परत एकदा करत आहे आपण, पण काही उपयोग नाही याचा, कारण 1 लाखासाठी आपण आपला टाईम वेस्ट घालवायचा नाही. त्यानंतर आपण रिटर्न टू होम करू शकतो. ट्रॉफीज सस्पेंडेड झालेला आहे. त्यानंतर आपण बघू शकतो इकडं आपल्याला वाढलेलं आहे परत 3 लाख झालेलं आहे. इलेक्जर आणि गोल्ड थोडा वाढलेला आहे. तसंच आपण अटॅक करून इकडनं सिंगल प्लेअरमध्ये सुद्धा आपल्याला पैसे मिळू शकतात. इथं सिंगल प्लेअर आपण 7 लाख दोन्ही पण आहे. 7,000 रुपयेचं आपलं डॅक 7,000. त्यानंतर परत आपण इथं अटॅक करण्यासाठी आपण जाऊ शकतो आणि एकदा आपल्याला बघू शकता इतके सगळं आहेत. बलून्स आहेत 36 मायनस आहे. एक मोठा बलून आहे. किंग आहे, क्विंग आहे, 2 हिलिंग स्पेल आणि आर्चर आहेत. 7 लाख गोल्ड आणि 7 लाख इलेक्जर आणि 7,000 डार्क इलेक्जर आहेत. इथं बघू शकता तुम्ही. इथं इलेक्जरचे स्टोरेज आहे, इकडं डार्क इलेक्जरचं आहे, इकडं गोल्डचं स्टोरेज आहे. इकडं आपल्याला त्यांचा डिफेन्समध्ये आहेत इन्फिनो टॉवर 4 आणि 4 आहे त्यांचे एअर डिफेन्स, म्हणजेच रॉकेट 4 का हो 5 आहेत, 6 आहेत, 7 आहेत, 8 आहेत आणि साईट नाणे आहेत, म्हणजे खूपच आहेत म्हणा तुम्ही.
त्यानंतर इकडनं आपण फोडू शकतो बऱ्यापैकी त्यांचं सगळं डिफेन्स, पण काय सांगता येत नाही कारण कधी काय होईल काय सांगता येत नाही. मायनस पण आपल्याकडे आहे अवेलेबल, तरी पण आपण बघू शकतो काय होते का आपल्याकडनं. आणि आपण ही आता इथं 2 टाकलेले कंटिन्यू आणि डॅमेज काय झालेलं आहे बऱ्यापैकी, पण काय उपयोग झालेला नाही आहे. आपण याच्याद्वारे इकडनं असं हे टाकू शकतो, परंतु त्यांचा अटॅक पण खूप छान आहे. इकडनं आपण क्विंगला सोडू शकतो लांबूनच, आणि किंगला लांबून सोडल्यामुळे एक हाती डिफेन्स होऊ शकतो, पण इकडं नाही होणार. असं बी करून आपलं डिफेन्स करणं खूप गरजेचं आहे, फोडणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपण एक वन साईड आपण इकडं सोडलेलं आहे सगळ्यापैकी. सो हे किंगला आहे, किंग सोडलेला आहे इकडं, मायनस इकडं बऱ्यापैकी सोडलेलं आहे. इकडं आपण हिलिंग्स टाकलेलं सगळीकडे. आपण परत इकडनं असं सोडत आहे आपण हे. त्यानंतर परत इकडनं बलून परत सोडत आहे आपण. त्यानंतर परत आपले बलूनसाठी आपण इकडे हे करत आहे. इकडनं आपण मायनस लगेच सोडत आहे राहिलेले 12, आणि परत ते मायनस सोडल्यानंतर ना आपल्याला 100% होऊ शकतो अटॅक. बघू शकतो मायनस आपला अटॅक करत आहे, बलून्स आपले अटॅक करत आहेत. बलून्सने आपल्या बऱ्यापैकी त्यांचा डिफेन्स फोडलेला आहे. मायनस पण आपले फोडत आहे. किंग आहे आपला, आणि 100% अटॅक 100% झालेला आहे, आणि 0 झालेले आहे त्यांचे. आणि 100% अटॅक होऊन 3 स्टार प्लस आपल्याला 7 लाख 7 लाख आणि 7,000चे आपल्याला रिवॉर्ड मिळेल, आणि जे आपल्या इकडे जमा झालेल्याने बॅक टू होम रिटर्न येऊ शकतो आपण. असं आपल्याला फ्रीचे पण असतात काही. परत जाऊ शकतो आपण इकडून सिंगल प्लेअरमध्ये परत जाऊ शकतो. परत अटॅक्स होते 7,50,000 7,50,000 असं इकडून पण आपण मिळू शकते. असं फ्रीचे अटॅक, रेग्युलर अटॅक, आणि आपल्याला आपल्या ह्याच्यामधून वॉरमधून पण मिळू शकतात. ते असं आपल्याला करायचं आहे, आणि अपडेट करायचं आणि टाउन हॉल कधीही पळवायचा नाही. प्रत्येक टाउन हॉलला जेवढं अपडेट्स आहे तेवढं सगळे अपडेट करा. वॉल एक वेळ तुम्ही अपडेट नंतर करू शकताय, कारण वॉल करण्यासाठी आपले बिल्डर होते, आपण त्यासाठी करू शकतो. आता आपल्याला इकडं अजून टाउन हॉलसाठी अपग्रेड करण्यासाठी अजून खूप टाउन हॉल 12-13ला आहे आपला. टाउन हॉल अपग्रेड वेपनमध्ये येऊ शकते आपले, जेणेकरून आपण टाउन हॉलमध्ये जे वेपन असतात डिफेन्स आहे तो आपण करतो. वेपन अपग्रेड, वेपन परत जे टाउन हॉल आपण अपग्रेड करू शकत नाही, कारण ते जे पण काहीतरी 3 स्टार झालेले, अजून 2 स्टार झाल्यानंतर मग टाउन हॉल 14 लेवल आपला अपग्रेड होणार. असंच नवीन हिडन आयडियाज आणि हिडन लूटचं तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर 100% तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खेळत राहा COC, आणि एन्जॉय म्हणून खेळायचं आहे. उगाच माहिती घेऊन खेळायचं आहे आपल्याला, कसा विषय असते काय विषय असतो. धन्यवाद. लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. तुम्हाला परत या गेममधले प्रत्येक गोष्ट मला बारकाईने सांगितली जाईल आणि व्यवस्थित सांगितली जाईल. धन्यवाद.